सध्या टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियावर विनायक राऊत यांच्याच सुनेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची सून गिरिजा हिने विनायक राऊत आणि त्यांच्या लेकरावर इतके गंभीर आरोप केलेत की हे आरोप ऐकून सर्वसामान्यांना सुद्धा वाटेल आपल्या घरचा गोंधळ नेत्यांच्या गोंधळापेक्षा कधीही बराच। बघा, राऊतांच्या सुनेने आरोप करताना असं म्हटलंय की नवऱ्यासकट सासू सासऱ्यांनी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासाठी वारंवार दबाव टाकला, नवऱ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यावर शिवीगाळ केली आणि प्रचंड मारहाण केली जात होती। एवढंच नाही तर मूलबाळ होण्यासाठी कोंबडे कापून माझ्यावर ओवाळले गेले, अगरबत्तीच्या पावडरचं पाणी प्यायला लावलं, केस कापले गेले। हे सगळे आरोप राऊतांच्या सुनेने केलेत। राऊतांची सून फक्त एवढंच बोलून शांत बसली नाही, तर तिने थेटपणे मीडिया समोर असं सांगितलंय की राऊतांचा मुलगा हा स्वतःच मूलबाळ करण्याच्या लायकीचा नाहीये आणि ह्याचा त्रास उलट राऊतांच्या घरचे मलाच देत आहेत। आता राऊतांच्या सुनेने हे सगळे आरोप केल्यानंतर राऊतांविरोधात तक्रारही दाखल केली आहे। मुख्य मुद्दा हा आहे की राऊतांचा मुलगा नगरसेवक आहे। जर या प्रकरणामध्ये तो खरोखर दोषी आढळला तर नगरसेवक पद जाऊ शकतं आणि ठाकरेंचा एक नगरसेवक कमी होऊ शकतो। आता एका बाजूने सुनेने तक्रार केल्यानंतर राऊतांनी देखील दुसऱ्या बाजूने तक्रार केली आहे। विनायक राऊतांनी सुनेवर असे आरोप केलेत की तिने मोठ्या प्रमाणात पोटगी मागितली आहे, बंगला आणि गाडीची मागणी केली आहे। ही मागणी आम्ही पूर्ण करत नाही म्हणून सुनेने हे खोटे आरोप केले आहेत। आता या प्रकरणामध्ये नेमकी सून बरोबर बोलते की राऊत खोटं बोलतायत हे त्यांनाच ठाऊक, पण नेत्यांच्या घरातली प्रचंड वैयक्तिक भांडणं चव्हाट्यावर यायला लागली तर सर्वसामान्यांनी कुणाकडून आणि काय शिकायचं? असो, तुम्हाला काय वाटतं? विनायक राऊत यांची सून खरं बोलत असेल की विनायक राऊत खरं बोलत असतील? आपली मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑनलाईन नेताला पटकन फॉलो करा।